नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत संदेश यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण ताकाची कढी बनवणार आहोत. तर त्यासाठी इकडे मी ताक घेतलं अर्धा लिटर व त्याच्यात 2 ते 3 टेबलस्पून चना डाळीचं पीठ घेतलं. इकडे मी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण, आल्याचा एक तुकडा व जिरे व मोहरी काढून ठेवलं होतं. तर सगळ्यात आधी आता मी जे पीठ घेतलं ते चना डाळीचं ते छान मिक्स करून घेते. मी अर्ध्या लिटरला 3 टेबलस्पून चना डाळीचं पीठ घेतलं, छोटे टेबलस्पून छोट्या चमच्याने. तर तुम्ही जर का 1 लिटर ताक असाल अंदाजे तर मग 5-6 चम्मच पीठ घ्यायचं छोटे चम्मचने. तर त्या प्रकारे म्हणजे खूप घट्टही होत नाही कढी व खूप पातळही होत नाही. नाहीतर एकदा काय करायचं, थोडा घोळ बनवून बाजूला ठेवायचा. कढी बनवताना थोडं थोडं लागतं तसं टाकायचं, जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी. तर ते चना डाळीचं पीठ पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचं याच्यात. तर हे बघा, पूर्णपणे मी चना डाळीचं पीठ छान असं मिक्स करून घेतलं, नाही तर गठुळ्या राहतात त्याच्यात पिठाच्या. तर त्याच्यात मी थोडी हळद घालून घेणार आहे. आपल्या कढीला अर्धा टेबलस्पून हळद लागणार आहे, त्याच्यातली मी थोडी याच्यात टाकली व बाकी तडक्यात टाकेल, म्हणजे छान कलर येतो आपल्या कढीला. तर एका साईडला मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्याच्यात तेल टाकून घ्यायचं व अशी तापली की मग त्याच्यात आपण आल्याचा तुकडा, तुम्ही किसुनी टाकू शकता किंवा ठेचुनी, पण मी पूर्ण तुकडा टाकते म्हणजे नंतर कढी झाल्यावर काढून घेते बाजूला, फक्त त्याची टेस्ट उतरण्यासाठी. इकडे मी लसणाचे बारीक तुकडे करून घेतले होते, तेही घालून घेतले. जिरं, मोहरी. कढई स्टीलची असल्यामुळे कसं खूप तापू द्यावी लागत नाही, नाहीतर काळी पडते ती. लगेच मी मिरच्या, कढीपत्ता घालून घेतला व थोडा हिंग घालते मी. आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडं धना पावडर पण घालून घ्यायची. तर या प्रकारे कढी बनवली तर खूप टेस्ट येते. फक्त कढी करताना थोडं आंबट पाहिजे, ताक किंवा आपण दही जे करतो ते, तर खूप छान टेस्ट येते. मग ते सगळं तडतडल्यावर मी हे आपण सारण करून घेतलेलं ताकाचं ते घालून घेते. तर त्याच्यात थोडं आपल्याला वाटते तर थोडं पाणी घालायचं, कारण मी या ताकात पाणी घातलंच नव्हतं, म्हणून थोडं अर्धा ग्लास पाणी घालून घेते. मीठ घालून घेतलं. तर कढी बनवायला खूप सोपी पद्धती सगळ्याच गृहिणींना येतेच व पटकन होते. त्यासोबत आपण भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भात, खिचडी सगळ्यासोबत खाऊ शकतो. ही खूप छान टेस्ट येते. आपण चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली व हिला आता मंद आचेवर उकळू द्यायचं व सारखं हलवत राहायची. अरे वा, मी न उकळी येऊ देतच कढीला छान 5-6 मिनिटं होऊ देणारे मंद आचेवर, मग छान तयार होते आपली कढी. कारण फुल फ्लेमवरती उकळी येऊ दिली तर ती कढी फुटण्याची शक्यता असते. तर बघा, या प्रकारे करून घेणारे. तर आपण पोळी व भाकरीसोबत तर खातोच, पण त्यासोबत ना ठेचा बनवायचा, मग छान लागते. किंवा तुम्ही तिखट खिचडी किंवा पुलाव सोबत जर बनवली तर अजून टेस्टी लागते. तर या प्रकारे मी 5-6 मिनिटं मंद आचेवर होऊ दिली होती कढी न येता. तर छान तयार होती आपली कढी. तर छान तयार होती कढी, झाली होती. तर मी तिखट खिचडी बनवली होती, त्यासोबत खाणार होतो. तर अशाच झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा व कमेंट्समध्ये नक्की टाकत चला कशा वाटतं तुम्हाला माझ्या रेसिपी. धन्यवाद.